महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दिव्यांग सुलभतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। म्हसळा तालुक्यात शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पचा अभाव, कायदे असूनही अंमलबजावणी शून्य। केंद्र व राज्य शासन दिव्यांग नागरिकांसाठी विविध योजना आणि सवलती जाहीर करत असताना प्रत्यक्षात मात्र म्हसळा तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालये अजूनही दिव्यांगांसाठी असुलभ असल्याचे वास्तव समोर आले आहे। संघर्ष दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष तमीम मुनीर जमादार यांनी नगरपंचायत आणि तहसील कार्यालयात दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना जीव कसा धोक्यात घालायला लागतो हे प्रत्यक्ष दाखवले। तालुक्यातील म्हसळा तहसील कार्यालय, म्हसळा पोलीस स्टेशन, पंचायत समिती म्हसळा, नगरपंचायत म्हसळा, बँक ऑफ इंडिया शाखा, पोस्ट ऑफिस, ट्रेझरी कार्यालय, सर्कल ऑफिस, तलाठी कार्यालय, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पशुधन विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय अशा बहुतांश कार्यालयाच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी आवश्यक रॅम्प व सुलभ सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे। राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016 नुसार सर्व शासकीय व सार्वजनिक इमारती दिव्यांगांसाठी सुलभ असणे बंधनकारक आहेत। तसेच केंद्र शासनाच्या ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन, यालाच मराठी सुगम्य भारत अभियान असे म्हणतात, त्याच अंतर्गत सर्व सरकारी इमारती दिव्यांग अनुकूल करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत। नियमानुसार प्रत्येक कार्यालयात रॅम्प, हँड व्हीलचेअरसाठी प्रवेशमार्ग, सुलभ प्रवेशद्वार असणे आवश्यक आहे। तालुक्यात स्थानिक स्तरावर या नियमांची अंमलबजावणी अपुरी असल्याचे चित्र दिसून येत आहे। दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रे, शासकीय योजना, बँक व्यवहार, कृषी अनुदान व महसूल कामांसाठी कार्यालयात जावे लागते। रॅम्प नसल्यामुळे त्यांना इतरांच्या मदतीशिवाय कार्यालयात प्रवेश करणे कठीण होते। ही परिस्थिती केवळ असुविधाजनक नाही तर त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का देणारी आहे। स्थानिक नागरिक व संघर्ष दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत। सर्व शासकीय कार्यालयांचे तात्काळ सर्वेक्षण, आवश्यक निधी मंजूर करून रॅम्प व सुलभ सुविधा उभारणे, ठराविक कालमर्यादा जाहीर करणे, दिव्यांग अनुकूल पायाभूत सुविधा उभारणीस प्राधान्य, या सर्वात महत्त्वाचा संदेश। दिव्यांगांना सवलती देणे पुरेसे नाही तर त्यांना सन्मानाने व स्वावलंबीपणे शासकीय सेवा मिळतील अशी व्यवस्था उभारणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। म्हसळा तालुक्यातील संबंधित विभागाने या गंभीर मुद्द्यांकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कार्यवाही करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। बोलो आपल्या समोर दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून आहेत तालुका प्रतिनिधी, आणि त्यांनी आता नगरपंचायत काही हक्काच्या कामासाठी आले, त्यांना काही समस्या पडल्या तिथल्या, तर त्यांच्या अपंग संघटनेच्या काय समस्या आहेत विचारून घेऊ। म्हणजे बाई काय आहे तुमचं म्हणणं? मी तमीम मुनीर जमादार, संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था म्हसळा तालुका अध्यक्ष। मी या नगरपंचायतचे जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांची निवेदन करतो की आम्ही दिव्यांगांना एवढा वरती चढायला जमत नाही, त्यासाठी त्यांनी ग्राउंड फ्लोअर वरती नाही ते कुठे मधल्या स्तरावर ऑफिस ठेवावा अशी माझी त्यांची नम्रता विनंती आहे, कारण सगळे दिव्यांग वरती चढू शकत नाही। बस एवढीच।